असतो आणि सुवास असतो सुगाई देवी व मानाई देवीच्या यात्रेचा. हा सुवास असतोय प्रभू चंद्राच्या भक्तीचा आणि हनुमंताच्या शक्तीचा. या ज्यांनी मैदान बनवलं ते सौजन्य नवनाथ तुकाराम बेवले मारुल यांचं इथं कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. तसेच माझा आवाज आतापर्यंत तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते साऊंड सिस्टमचे मालक साऊंड सिस्टमचे प्रोप्रायटर बल्लाळ यांचं सुद्धा त्यांचं इथं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. चला प्रदीप आणि पवन चला कुस्ती करा. किरण वाजतात. आतापर्यंत दोघांनी चांगली कुस्ती केलेली आहे. अगदी काटाला काटा आणि कानीला कानी लागल्यामुळे दोघांनाही डबडबून घाम यायला लागलाय. अहो पैलवानाला मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारा शोभून दिसतात. पैलवान होणं एवढं सोपं नाही बरं का. देवाला प्रसन्न करायसाठी दह्या दुधाचा अभिषेक घालावा लागतो आणि या लाल मातीला प्रसन्न करायसाठी आपल्या घामाचा अभिषेक घालावा लागतो. तेव्हाही कुठं माती प्रसन्न होते. आज लंगोटा लावला उद्या पैलवान होत नाही. 10-20 वर्ष या लाल मातीची सेवा करायला लागते तेव्हा कुठं पैलवान होतो. सकाराम सीताराम सूर्यवंशी यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक म्हणून मला 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. होल देऊन टक्क्याला लागण्याचा प्रयत्न होता. पवनचा डोबडावाची पकड घेत होता तेवढा सतर्क असलेला प्रदीप. आणि जर मैदान आवडलं असेल तर देणगीदारांच्यासाठी मैदानासाठी सगळ्यांनी टाळी वाजून जरा सगळ्यांचं कौतुक करा. डिगे वाजतात. इकडे निर्णय सांगा मला काय झालं त्या कुस्तीत. हा पंचाच्या निर्णयानुसार कमिटीच्या निर्णयानुसार दोघांची कुस्ती बरोबरीत. कुस्ती अतिशय कानीला कानी होती. कोण कोणाला कमी नसतंय. अजून तासभर लढले असते तरी कुस्ती झाली नसती. आम्हाला माहिती आहे कुस्ती काय लेवलची आहे ती. पवन आणि प्रदीप चला कुस्ती करा. जनता जनार्दनानं जागा सोडली नाही. मी मागाशी सांगता राहून गेलो. 3 तास झाले काही मंडळी 2 पाया उभे आहेत. आपल्याला 10 मिनिटं उभं राहायला सांगितलं तर कोण उभं राहत नाही. 3 तास उभे आहेत. ही खऱ्या अर्थानं कुस्तीची किमी आहे. ही कुस्तीची नाशाविक शक्ती आली कुठून. ही खऱ्या अर्थानं जुगाई देवी आणि जानाई देवीची यात्रेची ही कुस्ती. हाताचं हातोडं मानव पडायला लागलं आणि डोक्यातल्या विचारानं कुस्ती चालू झाली. हाताचं हातोडं पैलवानानं सुजानं बरं का. तुमच्या आमच्या पडलं तर दिवसाचा अन्याय दिसतीला. आणि हाताचा हातोडा मानावरती पडून उघड सर्टिफिकेट मिळतंय कानाचा फुगा. डॉक्टरला सांगावं लागतंय मी डॉक्टर आहे. वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे. परंतु पैलवानाला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे. उघड सर्टिफिकेट मिळतंय कानाचा फुगा. जुगाई देवी यात्रेनिमित्त प्रथमतःच गावामध्ये मोठ्या कुस्त्यांचं नियोजन केलं. ते आमच्या गावाचे माजी सरपंच पंढरनाथ लक्ष्मण सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, यात्रा कमिटीचे सगळे सदस्य सकाराम सूर्यवंशी, श्रीरंग सूर्यवंशी असतील, पांडुरंग सूर्यवंशी असतील, त्याचबरोबर
स्वप्नील तुकाराम सूर्यवंशी यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक म्हणून मला 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. या स्पर्धेसाठी मोलाचे ज्यांनी सहकार्य केलं मुंबई मंडळाचे सर्व सदस्य, तरुण युवक या सर्वांचं मी यात्रा कमिटीतर्फे सहर्ष स्वागत करतो. खरंच तुम्ही सर्वच मंडळी धन्यवादास पात्र आहे. विनाशाच्या कड्यावर उभ्या असलेल्या या युवा पिढीला माग खेचण्याचं काम, योग्य दिशेने नेण्याचं काम आज या मैदानाच्या मार्फत होत असते. कारण आज धक्काधक्कीचं जीवन आहे, गतिमान युग आहे. कोणाला कोणासाठी थांबण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ नाही. परंतु ही कुस्ती आपली आहे, आपल्या वाडवडिलांना देवा ठिकाणी जोपासलेली कुस्ती आहे. आज चांगल्या कामासाठी तुम्ही पैसा खर्च केला. या कुस्त्याच्या आखाड्यामध्ये मंडप आणि स्टेजचे नियोजन केलं असे आपल्याच गावचे JPL कमिटी, क्रिकेट कमिटी यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सदानंद माने यांच्याकडून मला 100 रुपयाचं बक्षीस आहे. सदानंद माने यांच्याकडून व प्रदीप पाटील यांच्याकडून मला 100 रुपयाचं बक्षीस आहे. पवन आणि प्रदीप कुस्ती शौकीनानं मात्र जागा सोडली नाही. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपापसात बोलू नका. पैलवान कुस्ती निकालीच लावणार आहेत. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनाही विनंती आहे की आपण थोडा धीर धरायचा आहे, कुस्ती निकाली लागेलच. कुस्त्या तेवढ्या तोला मोलाच्या तुम्ही जोडलेल्या आहेत. या कुस्त्या जोडण्यासाठी ज्यांनी फार मोठं सहकार्य केलं ते दिग्विजय पडवळच्या साठी जरा टाळू द्या. दिग्विजय पडवळ कुस्ती संघटक जरा आतमध्ये घ्या. दिग्विजय पडवळ आणि विजय वस्ताद याच्यासाठी मैदानात फिरावं लागतंय. कोणाची जोड काय आहे, कुस्तीतलं जाण असावं लागतंय. प्रदीप आणि पवन आपल्या नावाला शोभेल अशी कुस्ती करा. सोनाराच्या तागडीनं तोलून मापून लावलेली कुस्ती आहे. खेळामध्ये हार जीत होत असते. एका कुस्तीनं कोण सिकंदर होत नाही आणि एका कुस्तीनं कोण फकीर होत नाही. गेलेलो लोक तुमची कुस्ती बघण्यासाठी आले. अनएक्सपेक्टेड होतं मला माहिती. कुस्तीचा निकालच झाला पाहिजे, सगळ्यांची इथं अपेक्षा वाढलेली आहे. फुल देऊन पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता पवनचा. वय अतिशय लहान आहे. मागाशीच मी सांगितलं होतं, कोणाच्या जन्मी कोण पोटी यावं ह्या माणसाच्या हातात नसते. नाभिक समाजातलं ते पोरग आहे. पूर्वीच्या काळी राजा शिवछत्रपतीला खरं बळ दिलं होतं तर याच लाल मातीतील पैलवानांनी. त्यावेळेला प्रत्येक मावळा हा लाल मातीत रंगला होता. आत्ताचा मावळा कशात रंगतोय? फेरण आणि लवलीमध्ये, आणि पुढे नुसता डीजे पुढे नाचतोय. या लाल मातीत जरा रंगून बघा, काय लावायची गरज लागत नाही. सोन्याचं तेज येतं या. कारण की ही असली उघडी तिजोरी घरात तयार करा. काळाची गरज आहे. कोण येतोय तुमचा बँक बॅलन्स बघायला? कोण येतोय तुमच्या गाड्या आणि किती तोळतो बघायला? ही असली उघडी तिजोरी घरात तयार करा. वाटते का नाही असलं एखादं कारतूस घरात तयार करावं? का नुसतं मैदानामध्ये याचं आणि काय याच्या मांड्या काय त्याच्या मांड्या, यानं अशी टांग लावली आणि त्यानं तशी टांग लावली आणि आपल्या पोरानं 100 मिली लावली. काय कामाचं? लोकांनी जागा सोडली नाही. लोकांना कुस्तीची नशा चढलेली आहे. दोघांना डबडबून घाम यायला लागलाय. दोघही चिखल्या मारुती सारखी दिसायला लागली. ते अशीच कुस्ती 3 मार्च 1965 ला झाली होती.
मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डे अप्पांची. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमची 10 मिनिटं कुस्ती चालली आहे ही, परंतु ती कुस्ती 2 तास 45 मिनिटं चालली होती खासबाग मैदानला. त्यावेळेला लाईटची सोय नव्हती, कंदिलावरती कुस्ती चालली होती. 2 तास 45 मिनिटं कुस्ती चालली होती आणि मारुती माने घुटनाळावरती विजय झाले. परंतु विजय कुणाला घोषित करायचं हे कळत नव्हतं आणि त्यावेळेला बादलीतनं पाणी आणलं आणि मारुती मानेंचा चेहरा धुतला आणि त्यावेळेला कळलं होतं की मारुती माने विजय झाले होते. अशी कुस्ती चालली होती. त्या कुस्तीचा अजून रेकॉर्ड ब्रेक आहे. 2 तास 45 मिनिटं कुस्ती झाली होती 6/3/1962 ला खासबाग मैदानला. हॅलो, आमच्या या तरी कळू दिला लोकांना, कमिटीची इच्छा आहे, आमची नाही. सहकार्य केलं त्यांनी कुस्त्या जोडण्यासाठी. त्याच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अनेक पैलवान करतात, परंतु त्यांना सुद्धा माहित आहे. आणि तिथंच लाटणे डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता पवन चव्हाणचा. खालून किल्ली तोडून निघून जाण्याच्या पवित्रता आहेत. प्रदीप टाळी 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 वाजली पाहिजे. टाळी वाजवा ना जरा. मागाशीच मी सांगतो, जीएसटी लागत नाही टाळी वाजवायला. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. अटॅक येत नाही, आपलं सर्क्युलेशन चांगलं होतं, रक्ताभिसरण वाढतं, माइंड फ्रेश राहतो. खालून वरती आला प्रदीप, त्यातून वाचला तो पवन चव्हाण. दोघे पण चिखल्या मारुती सारखं दिसायला लागले. ते कोण प्रदीप आणि कोण पवन कळतोय का त्यातलं बघा. ज्याला माहिती आहे त्यालाच कळणार. एका आगीला हातात धरलंय त्या प्रदीप ठाकूर, प्रदीप नशितूरच्या प्रदीप पाटून. उजवा गुडघा खरा करून निघून जाण्याच्या पवित्रात आहे तो पवन. हॅलो, आज श्री जुगाई देवी यात्रेच्या निमित्त चांगलं आज मैदान जोडून वस्तात विजय वस्तात. दोघांना टायमिंग द्या आणि कमिटी दिल तेवढं घ्यावं लागणार आहे तुम्हाला. पाच मिनिटाचा फक्त अवधी दिलेला आहे. 5 मिनिटात माझा कुस्ती शौकीन, लाडका कुस्ती शौकीन डोंगर कसाऱ्यात जाणार आहे. वेळेत 2 घास खाऊन तो आपल्या घरी जाणार आहे. इकडे गाड्याच्या सोयी नसतात. तुमची कुस्ती बघण्यासाठी लोक इथं थांबले. डोंगर कपाऱ्यातून कुस्ती शौकीन इथं दाखल झालेला आहे आणि खालून निघून जाण्याचा पवित्र होता पवन. तिथंच प्रती लावली प्रदीपना. विजय वस्तात कमिटीने सांगितलं तुम्ही निर्णय घ्या. दोघांना सूचना करा कुस्ती करण्यासाठी. चांगल्या कुस्ती करण्यासाठी, तुमची कुस्ती बघण्यासाठी थांबले. रेडा आणि रक्कल कुस्ती लोकांना आवडत नाही. आता चटकदार कुस्तीला मागणे. डोक्याला डोकं लावून अशी कुस्ती होत नाही. डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा. विचाराचा रोल डोक्यात घाला म्हणजे यशाचा फोटो आपोआप बाहेर येतोय. दोघही थंड डोक्याने लढतायत. दोघांना एकमेकाच्या खेळाची मास्टरकी माहित आहे, एकमेकाचा वीक पॉइंट माहिती आहे. चला चला कुस्ती करा.
जाणवी जुगारीच्या नावाने